जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांना प्रति महिना 1,500 रुपये पडत असतात, तर अशा सर्व महिलांसाठी एक आनंदाचा अपडेट आहे. हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा जो काय पुढील हप्ता आहे तो कधी मिळणार आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये पात्र महिला कोणत्या असणार आहेत, तसेच याच्यामध्ये काही महिला अपात्र केल्या गेल्यात तर त्या अपात्र महिलासुद्धा कोणत्या आहेत, आणि याच्यानंतर बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये अजून देखील पैसे आले नाही, तर ते पैसे का आले नाही किंवा ते पैसे येण्यासाठी नेमकं काय करायचं आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो काय 8वा हप्ता आहे, तर 8वा हप्ता राज्यातील ज्या काय पात्र महिला असतील तर त्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. बऱ्याच महिलांना मेसेज देखील आलेले आहेत की त्यांच्या खात्यामध्येही 1,500 रुपये जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहेत. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडला आहे की काही जणींना 2100 रुपये मिळाले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारची कोणतीही माहिती खरी नाही, कारण की राज्यातील ज्या काही पात्र महिला आहेत तर सर्व महिलांना सध्या फक्त 1,500 रुपयाचाच हप्ता त्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केल्या जात आहेत. आता याच्यामध्ये नेमक्या पात्र महिला कोणत्या आहेत हे आपण बघूया. तर मित्रांनो, याच्यामध्ये ज्या महिलांनी अर्ज केले होत्या तर त्या सर्व महिला पात्र आहेत, परंतु याच्यामध्ये काही महिला अपात्र केल्या गेल्या आहेत. त्या अपात्र केलेल्या महिला म्हणजे ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळतो किंवा ज्या महिला संजय निराधार गांधी योजनेच्या अंतर्गत जे काही निविष्ट अनुदान आहे ते घेत असतात, तर अशा सर्व महिला याच्या अंतर्गत अपात्र केले गेल्यात. आणि त्याच्यानंतर ज्या महिला 65 वर्षापेक्षा जास्त आहेत तर अशा सुद्धा सर्व महिला याच्या अंतर्गत अपात्र केल्या गेल्यात. म्हणजे जर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये राहत असाल किंवा या योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता मिळत असेल तर त्या महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता या इथून समोर बंद होणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये हप्ता पडणार नाही. किंवा ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत पैसे मिळत असतात, अशा सुद्धा महिला याच्या अंतर्गत सर्व अपात्र केल्या गेल्यात. म्हणजे राज्यातील एकूण 5 लाख महिला या योजनेच्या अंतर्गत अपात्र केल्या गेल्यात. आणि जो काय 8वा हप्ता आहे तर 8वा हप्ता राज्यातील पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे. आता मित्रांनो, सर्व महिलांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे की नेमके या नवीन अर्ज कधी चालू होणार. तर मित्रांनो, याच्यामध्ये नवीन अर्ज अजून चालू झाले नाहीत, आणि चालू कधी कधी होतील यात सुद्धा शासनाच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची जाहिरात असेल किंवा माहिती असेल तरी उघड केली गेली नाही. त्याच्यामुळं ज्यावेळेस याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करणं चालू होतील त्यावेळेस तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल. आता याच्यामध्ये बऱ्याच महिलांचे असे प्रश्न आहेत की मी ऑनलाईन अर्ज केला होता, अर्ज अप्रूव्ह देखीलचा मेसेज आला, परंतु अद्याप देखील एकही हप्ता माझ्या खात्यामध्ये जमा झाला नाही. तर महिलांनो, याचं मुख्य कारण असं आहे की हे जे काय अनुदान आहे हे संपूर्ण अनुदान DBTच्या माध्यमातून सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जात असते. आता जर यावेळेस तुमचं जर कोणतं बँक खातं असेल किंवा ते बँक खातं तुमच्या आधार कार्डाला लिंक नसेल किंवा त्याला जर DBT नसेल तर तो तुम्हाला त्या कारणामुळे तुमचा हप्ता आला नाही. जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असाल किंवा तुमचा अर्ज अप्रूव्ह देखील झाला असाल किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे पडले नसतील तर अशा सर्व महिलांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेचं खातं काढून घ्या. आणि हे खातं काढल्याच्या नंतर अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्याला आधार लिंक होतं, अर्थातच तुमची DBT होते. आता ही DBT झाल्याच्या नंतर शासनाच्या माध्यमातून सध्या हा 8वा हप्ता चालू केलेला आहे, म्हणजे पडण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि याच 8व्या हप्त्यामध्ये तुम्हाला जे काही तुमचे पैसे असतील तर हे पूर्ण पैसे तुम्हाला जमा होणार आहेत. याच्यामध्ये बऱ्याच महिलांना आत्तापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही. तर अशा सर्व महिलांना जवळपास 10,500 असेल किंवा 12,000 रुपये असेल तर हे संपूर्ण एकत्रितपणे मिळणार आहेत. परंतु त्यासाठी तुम्हाला जे काही तुमचं बँक खातं आधार लिंक असेल तर ते करून घेणं अत्यंत गरजेचं आहे, तर तुम्हाला हप्ता मिळू शकतो. आणि जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला कधीही हप्ता मिळणार नाही, याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी. तर महिलांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला याच्याविषयी जर काही अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहिती नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.